नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग, तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलंच असेल आमच्या शेजारच्या वावरात कांदे इथे मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले इथे कांदे लावलेले. मग तेच कांदे आता काढायला आले. मग आता इथे माणसं पण आले कांदे काढायला. मग त्यांनी सकाळी लवकर येत आहे, ते 8 वाजताच कांदे काढायला माणसं पण काही लांबचे नाही, इथले जवळचेच आहे मळ्यातले. मग त्यात काही माणसं पण आहे बाय पण आहे कांदे काढायला. मला पण म्हणत होते ये रुपाली कांदे काढायला. म्हटलं एवढं लवकर माझं आवरत नाही ना, तुम्ही किती लवकर येत्या कांदे काढायला सकाळी, तेव्हा माझं काही आवरत नाही काम. माझा श्री शाळेत गेल्याशिवाय कामच आवरत नाही, त्याचं आवरून द्यायचं आधी मग काम आवरायला सुरुवात करावं लागते. आणि ते 8 वाजताच येत आहे तेव्हा माझं कसं काय एवढं लवकर आवरेल. कांदे काढून झाल्यानंतर आता ते कापू राहिले. मग मी पण इथे सावलीला आहे ना, हरभरे भरडून आणले तर डाळ नीट करू राहिले. डाळ पण नीट करते आणि त्यांच्यासोबत गप्पा पण मारते. परी बघा इथं त्या कशी उन्हात फिरतीये. ती मी म्हणत होती मी जाऊ का कांदे कापायला. म्हटलं आता एवढ्या उन्हाचं नको, शिराळ झालं का मग जाय कांदे कापायला. बागाच्याच कडामेराला हरभरा लावला होता, तर मला 2 पायल्या हरभरे झाले. तर मग मी तेच भिजवून भरडून आणले. तर मग 1.5 पायली डाळ पडली. छान अशी डाळ आली माझी पण. ऊन पण खूप आहे. माणसं म्हणते एवढ्या उन्हाचे कांदे काढायचं म्हणल्यावर तशी घायतळी येते. बघा आता खांडून ठेवले तर ते गंज मारून राहिले. ते ना पूर्ण आथीचे कांदे ना कॅरेटमध्ये कापून ठेवता येईल. मग सगळेजण लागून आहे ना कॅरेट असे गंज मारून ठेवू राहिले. बाकीचे गंज मारून राहिले तर काही कापून घेऊ राहिले कांदे. कॅरेट पण जड लागतंय ना व्हायला, वल्ले ना कांदे. मग ते असे साखळी करूनच कॅरेट धरून गंज मारून घेऊ राहिले आता. माणसं कांदे काढायला येले तर त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता दिवस कुठं जातो तर कळत पण नाही. बाबा बघा इथे ऊन लागते म्हणून सावलीला कांदे खांडायला आले. ऊन पण खूप लागतंय तर माणसं आहे ना 1-1.5 तास दुपारचे बसूनच घेते. म्हणते उन्हात का एवढं ते करायचंय का, जेवढं कमाल तेवढे गमावायला लागतील. इथे ना बाबाचा नातू पण येतोय कांदे काढायला. तर मग तर नातू ना बाबाला मस्त असं सावलीला गंज घालून देतोय कांदे कापण्यासाठी. तो बोलला का बाबा तुम्ही इथे सावलीला कांदे कापा, मी तुम्हाला आहे ना आणून देतो कांदे कापायला. बघा इकडे अजून कांदे व्हायचं काम चालूच आहे. अशी साखळी करून जर कांदे वाहिले ना 1 कॅरेट वाढवा येतंय. मग पटपट असे कांदे पण वाहून होता. बघा इथे बाया पण जेवण करायला आले. मग त्या बोलल्या का रुपाली तू पण ये आमच्यामध्ये जेवण करायला. म्हटलं आज यायचंच आहे मला पण तुमच्यामध्ये जेवण करायला, सगळ्यांसोबत जेवण करायला. म्हटलं का ती मजाच वेगळी राहते. मग परी पण बोलली की मला पण यायचं आहे दीदीला. म्हटलं तुला यायचं आहे का. दीदी म्हणते नाही आता माझं झालं आहे, मी बसायला येते वाटलंच तर. गप्पा मारता मारता इतकं पोटभर जेवण झालं तर कधी कळलंच नाही. आंब्याच्या झाडाखालीच बसलोय जेवण करायला. तर खूप भारी अशी थंडगार सावली आहे. एकत्र जेवण करायला बसलं का वेगवेगळ्या भाज्या पण राहता जेवण करायला. खूप दिवसाची मी अशी एकत्र बायांमध्ये जेवण करायलाच बसेल नव्हते, पण आज योग आला. म्हटलं चला आपण पण बायांमध्ये जेवण करायला जाऊया. चला मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.